हेलो फ्रेंड्स, आज हमारे गार्डन में वैशाली ताई हीरे आई है और मृणालिनी ताई दहीकर, इनका दोनों का एक चैनल है। नमस्कार हीरे ताई। नमस्कार। आप सबका बहुत बहुत स्वागत है। हमारे गार्डन में आए हैं, हमारे गार्डन को सहारने निहारने, और उसके लिए आप सबका बहुत बहुत धन्यवाद आपका। और इनका यूट्यूब चैनल है आम्हाला उमगलेल्या महिला। तो उनके चैनल पर हमारी मुलाकात लेने के लिए हीरे मैडम और दहीकर मैडम दोनों आए हैं। दहीकर मैडम शूटिंग ले रही है। ये है मृणालिनी दहीकर मैडम। और आप दोनों का बहुत बहुत स्वागत है हमारे गार्डन में, सुप्रियास किचन गार्डन में। आपका बहुत बहुत धन्यवाद। चलिए। हेलो फ्रेंड्स, नमस्कार, वेलकम टू सुप्रियास किचन गार्डन। फ्रेंड्स, सबसे पहले हम बाहर वाला गार्डन देखते हैं और उसके बाद हम अंदर वाला नीचे का गार्डन देखेंगे, फिर उसके बाद हम ऊपर वाले गार्डन को देखेंगे। हे पेरूचं झाड आहे ताई, हे मी बाहेरूनच लावलेलं। हा याला आणि अगदी खूप पेरू लागले आणि पेरू पण एक पिकलेला आहे तिथे। आणि इकडे मलबेरीचं झाड आहे हे। ओ, हे मलबेरीचं झाड आहे, इथे मलबेरीचं झाड आहे आणि हे अशीच फुलाची, आणि तिकडे कमळ लावलेला आहे। हा पेरूच आहे, परत हे आपोआप उगवलेला आहे, तो मी विकत घेतलेला आहे। आणि हा परत पेरूच आहे, त्याच्यावर मी ग्राफ्टिंग केलेलं वेगळ्या याचं। आणि हे गुंज आहे, हे आहे गुंज। हा हे आहे गुंज। हे गुंज, याचे मी पानं कट केले, खूप लांब लांब वाढतात ते। हे खाऊन बघ, हे गुंजाचं ज्येष्ठ हे लवंग आहे, ज्येष्ठ मधाचं झाड म्हणजेच गुंजाचं झाड। हा हे लवंग आहे, हे लवंगचं झाड आहे, आपण जे खातो पानदानामध्ये। इथे मी फणसाचं झाड लावलेलं, इथे छोट। हे आपलं चाफा आहे, लाल चाफा। आणि हे चंदनाचं झाड आहे, चंदनाचं झाड आहे। हा हे रामफळाचं झाड आहे, हे रामफळाचं झाड आहे। आणि हे सीताफळ, याला कळ्या, रामफळाला पण आल्या, सीताफळाला पण कळ्या भरपूर आलेल्या आहेत। आणि हे परत सीताफळ मी इथे सीताफळ रामफळ याच्यासाठी लावले की त्याला जनावर खात नाही। आणि हे बोगनवेली। हा, मग तेच विचारायचं होतं, मग तुम्हाला याचा माकडांचा त्रास होत नाही का? नाही, माकड तर सब आले तरी वरच्या टेरेसवर येतात। अच्छा, पण ते इकडे नाही येत। आणि हे इथे मी ग्राफ्टिंग केलेले, हे बघ, हे इथे मी ग्राफ्टिंग केलेलं। गुलाबी कणेरला लाल कणेरची ग्राफ्टिंग केली, ही सक्सेस झाली। आता चाफ्याचा आहे, परत सीताफळ, आणि हा पेरू आहे। इकडे परत मी पेरू लावला, याला आता पेरू पण आलेले आहे। छान। फ्रेंड्स, ये वीडियो मराठी में शूट किया गया है, तो आपको बीच बीच में मैं हिंदी में भी बताऊंगी। तो ये देखिए, ये हमारा ये जो प्लांटर्स आप देख रहे हैं, ये 4-5 प्लांटर्स की एक फैमिली के प्लांटर्स हैं। और ये है हमारा आम का प्लांट, उस पर हमने ग्राफ्टिंग की है, दूसरे आम के कटिंग्स लगाए हैं उस पर। तो वो ग्राफ्टेड अब कितनी सक्सेस होती है, सक्सेस होने के बाद मैं आपको दिखाऊंगी। और ये जो है हमारे छोटे छोटे प्लांटर्स हमने दीवार से लगाए हैं, कुछ लटका कर रखे हैं। और यहाँ पर देखिए, ये कॉर्नर में भी हमने कुछ प्लांटर सजा रखे हैं। ये नीचे वाले गार्डन में ना धूप बहुत कम आती है, इसलिए हमने यहाँ पर सारे इंडोर प्लांट्स ही लगाए हैं। ऊस होता तो तोडला का? तो टेरेसवरचा काढला मी, काढला का? खाली आहे, आता खाली लावला। अच्छा अच्छा। हा, मोसंबी जांभळा फुलांचं झाड आहे, याला खूप फुलं येतात। हो, हे पूर्णच वेल आहे ना, हा भरपूर याला फुलं असतात। आता ते आईने तोडले, तसं माझ्याकडे खाली सावली खूप येते ना। ड्रॅगन फ्रूटला, ड्रॅगन फ्रूट्स छान ड्रॅगन फ्रूट्स लागले आहेत ना। हो, 2 वेळा तोडले पण आले। हो का? हो, वरती पण आहे। हे इथे मोसंबी आहे, लागलेले आहेत इथे। आणि पपईला आता पपया खालच्या तर आम्ही खाल्ल्या, आता वरती परत लागतात आहे, नवीन बार। नवीन बार।
आणि हे कृष्णकमळची वेल आहे, सगळ्यात वरती गेलेली आहे ती. तांबडं असेल ना हे? नाही, लाल कृष्णकमळ लाल लाल आहे. हो तेच, आणि एक पांढरा की काहीतरी आहे ना एक, हा फ्रूट टाईपला है ना? हे ॲपलचं आहे. अच्छा असं असते. हा ऍपल आहे ना? आणि याला मी ग्राफ्टिंग केली आहे. हे जास्वंदाला मी ॲपलची ग्राफ्टिंग केलेली आहे. ओ हे अच्छा. इथे हे बघा ग्राफ्टिंग दिसत आहे सक्सेस थोडी. मी तुम्हाला हा काढून ते नंतर मग आपण हा. करू. ठीक आहे. आणि ऍपलचं झाड इथे लागलं म्हणजे आपण हा. जम्मू काश्मीरच म्हणतो तरी. नाही ॲपल पण येत नाही. लाल केळीचं आहे माझ्याकडे. असं केळी लाल केळी की सोनकेळी? नाही, सोनकेळी तर आहेत माझ्याकडे. हे लाल केळीच आहे. ही फर्स्ट टाइम यायची अजून याला. ही ओके. कुठून हा. घेतलेली आहे? ही ऑनलाईन. ओके. हा कारण माझ्याकडे सोनकेळी आहेत. अच्छा. या लाल केळीचा काही उपयोग वगैरे की आपल्या केळीसारखं? नाही, केळीसारखी केळी येतात त्याला. हे संत्र्याचं आहे ते. हा हे संत्र्याचं झाड आहे. हा. हे नारळाचं आहे, पण याला खालून नारळ लागतात असं त्यांनी म्हटलं ऑनलाईन. आणि ही अच्छा. कोणती? हा आमच्याकडे पण ती असल्या. मिरची आहे ना कोण? हा ती छोटी गोल म्हणजे आपण खातो ती विलायची. हो? हा ओ. पाणदानातली. आणि हिरवी की आपली ती मोठी मोठी लाल हिरवी हिरवी. हिरवी? हा अरे बापरे. म्हणजे विलायचीचं सुद्धा आणि स्मेल येतोय थोडा वेगळा ना? हा पानाचं बघा ना तुम्ही. थोडा वेगळा स्मेल येतो. त्याच्यावर वरतं असं चोर आणि तुम्हाला मी लवंगचं झाड. हे लिचीचं झाड आहे. ओके. फुटाचा ऊस काढला होता. हो हो, हा ऊसच मला बघायचा होता. हा पूर्ण असं तितकी वरती गेलाय. काळा ऊस आहे. थोडं मी दाखवू का तुम्हाला असं हलवून? हे बघा किती उंच गेलेला आहे. हो, मागे त्यांनी 30 फुटाचा 30 फुटाचा मी दाखवला होता. अगदी कर्व आणि झालेला होता. ही बारबाडो चेरी आहे बघा, याला चेरी लागली आहे. हो, किती सुंदर हा. चेरी येते. आणि हे चेरीचं फूल आहे. बघू एक मिनिट का. एक मिनिट. हा हे चेरीचं फूल आहे. ओके. आणि हे लिंबूचं झाड आहे. याला आता लिंबू आहेत हे बघा असं, म्हणजे आता तोडणं चालूच असतं. एक 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 आहे, म्हणजे असे खूप गुच्छाणी नाही आहे. तोडतो आम्ही, म्हणजे शबर हार्वेस्टिंग. माझ्या गार्डन मध्ये कधीही पहा, काही हार्वेस्टिंग नसली तर ही तो वरती गेलेला आहे बघा. तोंडली लागलेली तो वरती वेल आहे पहा. तो दिसतोय ना, आपण तो टेरेस- तोंडलीचाच आहे. हा टेरेसवर. टेरेसवर गेल्यावर आणि दिसेल. इकडे या पपया. छोटी छोटी रोपं तयार केली, अगदी काय म्हणतात यूज अँड थ्रोच्या कप मध्ये आहे ना. हा हा, ती छोटी छोटी रोपं तयार केली. हे बघा एक मिनिट. ही लिचीची रोप आहे. ओके. हा ही जी दिसतंय ना, ही बी लिचीचे बी पासनं. हा आणि हे ही का तयार मग तुम्ही ऑनलाईन बोलवली का? नाही नाही, लिची खातो ना आपण, तर ते त्याचेच जे आपण फ्रुट्स खातो की नाही लिची, हो ना हो ना. हा. बस तेच लावले, त्याची रोपं निघालेली. ही पपया. हा हे इथे तर ऊस लावले. ऊस लावलेला हा. दिसतोय मला. ऊस लावले. केळी पण आहे ना? हो. अच्छा, हा खाली पण एक ऊस लावलेला दिसतोय. हा, हे आणि सगळे यामध्ये मी या पण- बॉर्डरला आता ऊस लावले खाली. हं. पहिले वरती होते माझे ऊस, तर आता मी खालीच लावते असं म्हटलं. वरचं थोडं रिकामं गेलं. हे लिचीचेच झाड आहे, ते दोन जे आहेत दिसतात. आता मला लिचीची आणि ऊसाची रोपं लागतील. मी ती नेणार आहेत. आणि ही कसली आहेत? बापरे, किती छोट्या जागेत सुद्धा तुम्हाला आवडीनुसार हो, हे gardening कर- चिकूची चिकूचे बी पासून मी रोप तयार करते. ती पण मला हवी. ते पण आणि ही सोनकेळी आहेत का की ही हे आहेत? ही तीच आपली नॉर्मल केळी हा. आहेत? नाही, माझ्या इथं सोनकेळी आहे ना, त्याला फार कमी येतात घड. अच्छा. हा हे एका केळीला एकच वेळा घड येत असतो तसा. हो हो, तसंच होत आहे. झालंय, छान झालंय. हे बघा. हो. आणि मला वर्षात एक तरी घड असतोच माझ्या केळीला. एक तरी घड असतोच. पांढरा कृष्णकमळ, एखादं फुल बघायला भेटलं तर नाही, फार आता छान आहे. मोसम नाही आहे ना त्याचा. आता छोट्याशा जागेत केलेला अगदी सुपर गार्डन आहे. आता आपल्याला हा लाल कलरचा कृष्णकमळ आहे ना. फुल दिसेल ताई आपल्याला. हे कळी दिसतं इथे वरती टेरेसवर सापडेल सापडेल. ओके. मी खालची काढली, खूप कळी आलेली. रामफळ आहे इथे ना पण हे? दिसते. हा. आणि ती सीताफळ. ते असं फुलाचं आहे ते आपलं शेंद्री सारखे फुलं येतात ते. हे बाहेर काही पेरूच आहे, त्याला पेरू आलेले. पुढे होत होतं ते आणलं मी उकडून.
मला हा त्याच्यामुळे फुलं नाही होत मग इथे. मग मला इथे इंडोर प्लांट्स लावण्याशिवाय काही गत्यंतर नाही. स्नेक प्लांट बघा किती लांब झालाय. हो. अगदी वॉल कंपाऊंड मला लवंगाचं दाखवा. हां मला लवंगाचं झाड हा बघायचं. आंबा बीपासून लावलेला आहे ओके. आणि ह्याला ग्राफ्टिंग केलं आहे मी दुसऱ्या आंब्याचं. हे इथे ग्राफ्टिंग दिसते. हो म्हणजे इथे ग्राफ्टिंग आहे ना. हा हे ग्राफ्टिंग हे केलेलं. ग्राफ्टिंग केलेलं. हा ही आहे मिऱ्याची वेल. ओके. मीरा. हा मिरा. ओके. तर हे खायच्या पाण्यासारखं आणि दिसतंय. हे खायचं हे बघा तेच हे ना? मिऱ्याचं पान आहे आणि आणि खायचं हे पान खाण्याचं आहे. पान आहे हे बघा. खायचं पान हे आहे. बघा दोन. हा. हे खाण्याचं पान आहे आणि हे मिऱ्याचं पान आहे. ओके. सारखं दिसतं. थोडं मला थोडं काली मिर्च का पत्ता और खाने के पान का पत्ता लगभग सेम ही दिखता है, यही हम यहाँ पर बताने जा रहे हैं। हे लवंगचं झाड आहे. लवंग. आता याचं जे पान आहे ना तुम्ही थोडं कुस करून बघितलं ना तर असं सुगंध येतो लवंग सारखा. हळद आहे. तो फ्रेंड्स ये वीडियो हम यहीं पर ख़त्म करते हैं। अगला वीडियो हम हार्वेस्टिंग का और कंपोस्टिंग का, इसके 3 पार्ट में हम वीडियो को डिवाइड कर रहे हैं। तो आगे आने वाले वीडियोस को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें। थैंक यू।